विधिमंडळातील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि आजी माजी आमदारांच्या प्रयत्नानंतरही राजगुरुनगर शहरातील करवाढीला स्थगिती नाही। शहरातील करवाढी विरोधात 18 दिवसांपूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर। ॲडव्होकेट दीपक तिगळे यांचं शोले स्टाईल आंदोलनाची शहरभर एकच चर्चा। 1 एप्रिल पासूनच्या करवाढीवरील 2% व्याजावरूनही शहरवासी आक्रमक। ॲडव्होकेट दीपक तिगळे यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा। राजगुरुनगर नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या ॲडव्होकेट दीपक तिगळे आणि स्वप्नील माटे यांच्या विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल। पुणे जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा भंग। पूर्व परवानगी न घेता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत घोषणाबाजी केली म्हणून दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद। दीपक तिगळे आणि स्वप्नील माटे यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस। ग्रामदैवत श्री मळुआई देवी विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री सिद्धेश्वर मंदिर ते होलेवाडी गावापर्यंत थाटात मिरवणूक सोहळा। टाळ मृदुंगाच्या निनादात मंदिर कलश जलयात्रा देवी देवतांची जंगी मिरवणूक। ग्रामस्थ महिला आणि माहेरवाशिनींचा उत्साह शिगेला। वेदाचार्य हबप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते बुधवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होम हवन कलशारोहण सोहळा। सायंकाळी 7 ते 9 भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार। चाकणमधील चक्रेश्वर रस्त्यावरील कमानीजवळ बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाला पकडले। 31 मार्चच्या रात्री 9च्या सुमारास कारवाई। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हत्यारबंदी आदेशाचा भंग। विनापरवाना हत्यार बाळगल्याने चाकण पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। सरोली येथील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या फिल्टर प्लांटची तोडफोड। फिर्यादी ज्ञानेश्वर चिमाजी पगडे जखमी। आळंदी येथील अभिषेक भालेराव याच्यावर गुन्हा दाखल। अभिषेक हा दगड मारून पाण्याच्या फिल्टर प्लांटचे नुकसान करीत असताना फिर्यादी ज्ञानेश्वर पगडे यांनाही दगडाने दुखापत। यशदा पुणे पर्याय प्रतिष्ठान रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आणि टेकवडी ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून मराठी नववर्षाची सुरुवात श्रमदान शिबिरानं। यशदा पुणेचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणेतून सौरग्राम टेकवडी गावातील नागरिकांनी एकत्र येत कचरा आणि प्लास्टिक केले संकलित। श्रीराम मंदिर परिसर, मुख्य चौक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांचं श्रमदान, स्वयंसेवकांचंही शिबिरात योगदान। खरपुडी बुद्रुक गावात दारू पिऊन धिंगाणा। शिवीगाळ करण्याचा जाब विचारला म्हणून काठीने बेदम मारहाण। मायलेकांना मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसात जितेंद्र उमाजी गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्धेलाही झाली मारहाण।